एक मोठी सभा होती. हजारो लोक जमले होते. सर्वांच्या नजरा एका व्यक्तीकडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सभागृहात टाळ्यांचा आवाज, जय भीमचा नारा घुमत होता आणि त्या गर्दीत एक छोटीशी मुलगी उभी राहिली. ती मुलगी हात वर करून विचारते, बाबासाहेब, तुम्ही एवढं सर्व आमच्यासाठी करता, दिवस रात्र काम करता, तुम्ही थकत नाही का? संपूर्ण सभागृह शांत झालं. सर्वांच्या नजरा त्या एका प्रश्नावर थांबल्या होत्या. बाबासाहेब त्या मुलीकडे पाहून हसले आणि म्हणाले, मी थकलो तरी चालेल, पण माझा समाज थकला तर पुन्हा गुलाम बनेल. त्या एका वाक्याने सर्व सभागृह थरारलं. लोकांच्या डोळ्यात पाणी आलं आणि मनात उठला एक विचार, आपणही काहीतरी करायला हवं. तो फक्त एक उत्तर नव्हतं, तो होता जागृतीचा आवाज, एक चेतना जी आजही प्रत्येक तरुणाच्या मनात जिवंत आहे. त्या दिवसानंतर हजारो लोकांनी ठरवलं, जोपर्यंत अन्याय संपत नाही तोपर्यंत आपण थकायचं नाही. कारण बाबासाहेब म्हणाले होते, थकणे गुन्हा नाही, पण लढणं सोडणे हा गुन्हा आहे. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव नाही, तो एक विचार आहे.